Hello friends, I am Jayant Ingle and you are watching my YouTube channel JP English Academy by Jayant Ingle. Dear students, today we are going to learn the new topic of 11th standard, The Call of the Soil, A Saint of Rice, which is written by Venkateshwaran Iyer. Dear students, before proceeding the meaning of the lesson, we are going to learn the background of the writer and the lesson. मित्रांनो, सर्वप्रथम आपण या पाठाची माहिती बघूया. मित्रांनो, व्यंकटेश्वरन अय्यर हे एक आय टी इंडस्ट्रीमधलं खूप मोठं नाव, एक सायन्स ग्रॅज्युएट आणि IBM कंपनीमध्ये प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून काम केलेलं मोठं नाव. मित्रांनो, आय टी इंडस्ट्रीमध्ये असलेल्या या व्यक्तीला ऑर्गॅनिक फार्मिंगची कशी ओढ निर्माण झाली, आवड निर्माण झाली, त्याबद्दलची कहाणी इथं दिलेली आहे. मित्रांनो, हे नवलच वाटेल की एखादा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी सेक्टरमधला व्यक्ती हा शेतीकडे कसा वळतो, विशेषतः सेंद्रिय शेतीकडे. व्यंकटेश्वरन अय्यर यांचा केमिकल्स आणि पेस्टिसाइड्स म्हणजे काय कीटकनाशकं फवारण्याला विरोध होता. त्यांना अस्सल ओरिजिनल अशी सेंद्रिय शेती करायची होती आणि विशेषतः त्यांना त्याच प्रकारचं बी बियाणं हवं होतं. परंतु बी बियाणं शोधत असताना त्यांना कसा त्रास सहन करावा लागला किंवा कशी धडपड करावी लागली याची कथा या लेसनमध्ये दिलेली आहे. आजच्या आधुनिक युगात संकरित वाणं म्हणजे मानवनिर्मित वाण किंवा बी बियाणं हे वापरलं जात असते, कारण कमी वेळेत ते उगवलं जाते आणि त्याचं उत्पादनही जास्त येत असते. परंतु हायब्रिड बी बियाणं वापरून आपण आपल्या जमिनीची सुपीकता गमावून बसतो आणि सेंद्रिय शेतीतून मिळणाऱ्या पिकापेक्षा कमी दर्जाचं पीक आपण घेत असतो. त्यापासून मिळणारं पोषक तत्त्वसुद्धा कमी असते. लेखकाला भाताचे पीक पेरायचे होते आणि त्याच्या शोधामध्येच तो लागलेला असतो. हा संपूर्ण पाठ या छोट्याशा गोष्टीवर, परंतु अत्यंत महत्त्वाच्या गोष्टीवर वर्णन केलेला आहे. चला तर मित्रांनो, बघूया रायटरची माहिती. व्यंकटेश्वरन अय्यर यांना व्यंकट अय्यर असं सुद्धा म्हणतात. बॉर्न इन 1966. यांचा जन्म 1966ला झाला. व्यंकटेश्वरन अय्यर इज ए सायन्स ग्रॅज्युएट अँड अ सर्टिफाईड प्रोजेक्ट मॅनेजमेंट प्रोफेशनल. व्यंकटेश्वरन अय्यर हे एक सायन्स ग्रॅज्युएट आणि एक सर्टिफाईड प्रोजेक्ट मॅनेजमेंट प्रोफेशनल आहेत. ही लास्ट वर्क विथ IBM इन मुंबई ॲज अ प्रोजेक्ट मॅनेजर फॉर सॉफ्टवेअर इम्प्लिमेंटेशन. या अगोदर मुंबईमध्ये त्यांनी IBM कंपनी सॉफ्टवेअर इम्प्लिमेंटसाठी प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून काम केलेले आहे. आफ्टर 17 years in the IT industry, he quit in 2004 to live on his organic farm in Pet village in डहाणू तालुका, पालघर डिस्ट्रिक्ट, महाराष्ट्र. 17 वर्षाच्या IT इंडस्ट्रीतील कामानंतर 2004ला पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील पेट या खेड्यात सेंद्रिय शेती करण्यासाठी ते त्यातून बाहेर पडले. क्विट म्हणजे बाहेर पडले. इथं ऑर्गॅनिक फार्म हा शब्द आलेला आहे, म्हणजे काय सेंद्रिय शेती. नेक्स्ट, हिज बुक मूंग ओव्हर मायक्रोचिप्स ट्रेसेस हिज ट्रान्झिशन फ्रॉम टेकी टू फार्मर ओव्हर अ पिरियड ऑफ 15 to 17 years. त्यांचे पुस्तक मूंग ओव्हर मायक्रोचिप्स, एक तंत्रज्ञ, टेकी म्हणजे तंत्रज्ञ ते शेतकरी असा 15 ते 17 वर्षांचा झालेला बदल याबद्दल माहिती देते. इट वॉज नॉट अ करिअर चेंज बट अ लाईफस्टाईल चेंज आय वॉज लुकिंग फॉर, ही सेज अबाउट हिज डिसिजन टू शिफ्ट टू द क्विटर एन्व्हायरन ऑफ ए विलेज. ते म्हणतात, तो करिअरमधील बदल नव्हता तर लाईफस्टाईल म्हणजे जीवनशैलीमधील बदल होता, ज्याचा मी शोध घेत होता. त्यांच्या खेड्यातील शांत वातावरणाकडे वळण्याबद्दल ते म्हणतायत. नेक्स्ट, ही इन्सिस्टेड ऑन प्रॅक्टिसिंग ऑर्गॅनिक फार्मिंग फ्रॉम द आउटसेट.
त्यांनी सुरुवातीपासूनच सेंद्रिय शेती करण्यासाठी आग्रह केला. इन्सिस्टेड म्हणजे काय? आग्रह केला. फ्रॉम द आउटसेट म्हणजे काय? सुरुवातीपासूनच. ही वॉज रिझोल्यूट इन स्पाइट ऑफ न्यूमरस चॅलेंजेस विच ही फेस्ड. त्यांच्या जीवनात आलेल्या असंख्य आव्हानांना त्यांनी फेस केल्यावरही ते दृढ निश्चयी होते. रिझोल्यूट म्हणजे काय? दृढ निश्चयी. Today, not only does he deliver lectures on organic farming, but also has joined hands with organic farmers and NGOs working in the organic field to propagate organic farming to ensure that the land at least is not ravaged while they try to make a living out of agriculture. आज ते फक्त सेंद्रिय शेतीवर लेक्चरच देत नाही, तर शेतकऱ्यांसोबत सेंद्रिय शेतीसुद्धा करतात आणि NGO सोबत सेंद्रिय शेतीचा प्रसार करण्यासाठी काम करतात. प्रोपोगेट म्हणजे काय? प्रसार करणे. त्यांचं कोटेशन दिलेलं आहे इथं. ते म्हणतात, जमिनीला निदान खराब करू नका, उलट ते शेतीतून जगण्याचा प्रयत्न करत असतात. याचाच अर्थ लेखक हा एक उच्च शिक्षा विभूषित शेतकरी आहे. त्याच्या शेतीतील अनुभव तो या पाठात सादर करतोय. चला तर मित्रांनो, बघूया द कॉल ऑफ द सॉईल अ सेंट ऑफ राईस या लेसनचा लाईन टू लाईन मिनिंग. पेज नंबर 26. पहिला पॉईंट आहे द फर्स्ट क्रॉप. त्या लेखकाने घेतलेलं पहिलं पीक. फर्स्ट लाईन, इट वॉज एप्रिल 2004. तो 2004चा एप्रिल महिना होता. I stood in the middle of the lush green field of Mung into bracket green gram and looked around me. मुंगाच्या टवटवीत हिरव्यागार शेताच्या मधोमध मी उभा होतो आणि माझ्या अवतीभोवती हिरवेगार मुंगाचे पीक दिसत होते. इथं लश हा शब्द आलेला आहे. लश म्हणजे काय? हिरवेगार गवत किंवा पीक. नेक्स्ट, It was just before sunrise and the sky was turning a bright orange. आता ती वेळ सकाळची होती म्हणून तो म्हणतोय, ती वेळ सूर्य उगवण्याच्या अगोदरची होती आणि आकाशाचा रंग उजळ ऑरेंज कलरमध्ये बदलत होता. The ground was damp and the leaves were shining with dew. जमीन ही ओलसर होती. पिकांच्या पानावर असलेल्या दवबिंदूमुळे ते चमकत होते. इथं शब्द आला आहे डॅम्प. डॅम्प म्हणजे ओलसर आणि ड्यू म्हणजे दवबिंदू. नेक्स्ट, माय बेअर फीट वर मडी ॲज आय वॉक्ड अराउंड जिंजरली इन्स्पेक्टिंग द प्लॅन्ट्स. माझे अनवाणी पाय चिखलाने माखलेले होते. जसा मी सावधपणे काळजीपूर्वक चाललेलो होतो, मी रोपांचे निरीक्षण करीत होतो. इथे एक शब्द आलेला आहे जिंजरली. जिंजरली म्हणजे सावध किंवा काळजीपूर्वक. नेक्स्ट पॅरा, अराउंड मी वर रोज ऑफ चिकू ट्रीज अँड बिलो अ डेन्स फॉलिएज ऑफ मूंग. माझ्याभोवती चिकोंच्या झाडांच्या रांगा होत्या व खाली मुंगाचे घनदाट रोप होती. फोलिएज एक शब्द आलेला आहे म्हणजे झाडांची पाने किंवा रोप. ॲट दॅट पॉइंट आय कुड नॉट हॅव आस्क्ड फॉर एनिथिंग मोर. त्यावेळेला काहीतरी अजून विचारू शकलो असतो. द मूंग प्लांट्स नॉट मोर दॅन 2 feet टॉल हॅड ग्रीन पॉट्स हँगिंग आउट. मूंग हे 2 फुटांपेक्षा उंच नव्हते. त्याला हिरव्यागार शेंगा लटकलेल्या होत्या. तिथं पॉड्स म्हणून एक शब्द आलेला आहे. पॉड्स म्हणजे काय? शेंगा. मुंगाच्या रोपाला शेंगा आलेल्या होत्या आणि त्या झाडाला लटकलेल्या होत्या असं तो म्हणतोय. द पॉड्स वर नॉट एट राईप अँड देअर वॉज अ लाईट फज ग्रोईंग ऑन देम. तो म्हणतोय की शेंगा अजून पिकलेल्या नव्हत्या. राईप म्हणजे पिकणे आणि त्यात हलका मऊ पदार्थ तयार झालेला होता. फज म्हणजे मऊ पदार्थ. देअर वॉज स्टील सम टाईम बिफोर द हार्वेस्ट. आय फेल्ट एक्झिलरेटेड. अजून कापणीला वेळ होता आणि हे बघून मला खूप आनंद झाला, कारण मुंगाच्या झाडाला कापणीपूर्वीच शेंगा
येऊन गेलेल्या होत्या, म्हणजे वेळेपूर्वीच त्याला यथायोग्य शेंगा उगलेल्या आढळल्या. त्यामुळे तो खुश होता. एक्झिलरेटेड म्हणजे काय? आनंदी. नेक्स्ट पॅरा. I stood watching the sunrise above the towering trees across the fence and slowly made my way back to the house, a white structure in the middle of this greenery. मी भिंतीपलीकडे झाडांच्या वरून सूर्योदय पाहत उभा होतो आणि हळूहळू घराकडे परतीला माझ्या मार्गाने लागलो होतो. माझे घर त्या हिरव्यागार शेतात पांढऱ्या कलरचे होते. Next, I could not believe that I was the owner of this land and that I was looking at my first crop as a farmer. मी विश्वास करू शकत नव्हता की मी या जमिनीचा, या शेतीचा मालक होतो आणि एक शेतकरी म्हणून माझ्या शेतातील पहिल्या पिकांना मी बघत होतो. मित्रांनो, यावरून आपल्याला स्पष्ट होत आहे की लेखकाने नुकतीच नोकरी सोडून शेती करायला सुरुवात केलेली होती. सर्वप्रथम त्याने मुंगाचे रोप पेरलेले होते आणि कापणीपूर्वीच त्याला शेंगा आलेल्या होत्या आणि ते बघून तो खुश झालेला होता. त्याचा विश्वासच बसत नव्हता की या जमिनीचा मी मालक आहे आणि हे माझे पहिले पीक आहे. आता मित्रांनो, आपण पेज नंबर 27ला जात आहोत. After I had paid the advance money for the land, I thought I would have some time to get familiar with farming. जमिनीसाठी मी ॲडव्हान्स पैसे दिले होते. मला वाटले माझ्याजवळ थोडा वेळ असायला पाहिजे की ज्याने मला शेतीला फॅमिलियर होता येईल, कारण तो या क्षेत्रात नवीन असल्यामुळे असा विचार करत होता. But Moru Dada, the broker who got us the land, had other ideas. मोरू दादा की जो ब्रोकर होता, शेतीचा सौदा मिळवून देणारा, ब्रोकर म्हणजे शेतीचा सौदा मिळवून देणारा, की ज्याने ही शेती मला मिळवून दिली होती आणि त्याच्याजवळ अजून दुसऱ्या आयडियाज होत्या. लेखकाला मोरू दादा नावाच्या व्यक्तीने ही शेती खरेदी करून दिलेली होती, की जो ब्रोकर होता, सौदा करणारा एक एजंट होता. He was keen that we plant मूंग at once. आपण एकदा मुंगाचे शेत पेरावे यासाठी तो उत्सुक होता. कीन म्हणजे उत्सुक. I was not prepared for this. मी त्यासाठी तयार नव्हतो. I was still reading books and trying to figure out what we could sow and how we should go about it. लेखक म्हणतो, मी अजूनही पुस्तके वाचत होतो आणि शेतात काय पेरावे आणि आपण कसं केलं पाहिजे यासाठी शोध घेत होतो. इथं शब्द आलेले आहेत. सो म्हणजे पेरणे, फिगर आउट म्हणजे शोधणे. मोरू दादा वॉज क्वाईट फर्म. मोरू दादा हा त्याच्या निर्णयाला अगदी पक्का होता. फर्म म्हणजे काय? पक्का. ही सेड द सीझन वॉज राईट फॉर सोईंग मूंग अँड द बेस्ट सीड्स वर अवेलेबल इन सुरत इन द ॲडजसेंट स्टेट ऑफ गुजरात. तो बोलला, हा सीझन मूंग पेरणीसाठी अगदी बरोबर आहे आणि शेजारी लागून असलेल्या गुजरात राज्यातील सुरत शहरामध्ये मुंगाचे खूप चांगले बी बियाणं उपलब्ध आहेत, अवेलेबल आहेत. नेक्स्ट पॅरा. I made a quick trip to Surat and bought around 10 kilograms of मूंग. मी पटकन सुरतला गेलो. लेखक म्हणतो, मी पटकन सुरतला गेलो आणि 10 किलोग्रॅम मूंग विकत घेतले. मोरूदादा rented his tractor to plow the land and quickly planted मूंग all over the place. मोरूदादाने त्याचे ट्रॅक्टर नांगरणीसाठी दिले आणि शेतात पटकन सर्वत्र मूंग लागवड केली. इथे शब्द आलेला आहे टू प्लो म्हणजे नांगरणे. ऑल ओव्हर म्हणजे सर्वत्र. रेंटेड म्हणजे काय? भाड्याने दिले. नेक्स्ट. अ फ्यू डेज लेटर वी वर ओव्हरजॉईड टू सी टायनी ग्रीन लीव्ज. काही दिवसानंतर छोटी छोटी हिरवीगार पाने बघितल्यावर आम्हाला अत्यानंद झाला.
त्या मुंगाच्या रोपाला छोटी छोटी पाने आल्यानंतर त्यांना अत्यानंद झाला. ओव्हरजॉईड म्हणजे आनंद, अत्यानंद. आय हॅड नेव्हर सीन मूंग ग्रोईंग बिफोर अँड वॉज थ्रिल्ड ॲट द साईट. मी यापूर्वी कधीही मूंग उगवताना पाहिली नव्हती. ते बघून मला रोमांच वाटला. इथं थ्रिल्ड हा शब्द आलेला आहे, रोमांच. इट वॉज द सेम थ्रिल आय हॅड फेल्ड ॲज अ यंग बॉय व्हेन आय सॉ द फर्स्ट ऑफ द हिबिस्कस आय हॅड प्लॅन्टेड ब्लूम ॲट द रेल्वे क्वार्टर्स इन विले पार्ले इन मुंबई. अशाच प्रकारची रोमांचक भावना मी तरुण असताना आल्या होत्या. मुंबईला विले पार्लेत रेल्वे क्वार्टर्सला असताना जेव्हा मी पेरलेल्या जास्वंदाच्या झाडाला फूल भरले होते, तेव्हा ही भावना माझ्या मनात आली होती. हिबिस्कस हे एका फुलाचे नाव आहे. आय वॉज ग्रेटफुल टू हॅव टेकन मोरूज ॲडवाईस. मोरूदादाचा सल्ला घेऊन मी त्याचा आभारी होतो. मित्रांनो, शेती खरेदी केल्यानंतर ज्या मोरूदादाने त्याला शेती खरेदी करून दिली, लेखकाला शेती खरेदी करून दिली, त्याने मूग पेरावं असा सल्ला दिला होता. सुरुवातीला लेखक तयार नव्हता, पण शेवटी सुरत शहरातून त्याने मुगाचे बी बियाणे आणले व ते पेरले. व ते पेरल्यानंतर त्या प्लॅन्ट्सला, त्या रोपांना जेव्हा बहर आला किंवा छोटी छोटी पाणी आले, त्यावेळेस लेखकाला आनंद झालेला होता. म्हणून तो म्हणतो की मोरूदादाचा मी आभारी आहे. नेक्स्ट पॅरा. द नेक्स्ट थिंग मोरूदादा वांटेड टू डू वॉज स्प्रे सम पेस्टिसाइड ऑन द प्लॅन्ट्स. मोरूदादाला हवी असलेली पुढची गोष्ट म्हणजे की रोपांवर, पिकांवर पेस्टिसाइड्स स्प्रे करावं, कीटकनाशके फवारावे. पेस्टिसाइड्स म्हणजे काय? कीटकनाशके. ही क्लेम्ड दॅट इट वूड गिव्ह अ हायर यील्ड. त्याचं प्रतिपादन होतं. क्लेम म्हणजे काय? त्याने सांगितलं होतं, प्रतिपादन केलं होतं की ते जास्तीचे उत्पन्न देईल. यील्ड म्हणजे काय? उत्पन्न. धिस वॉज समथिंग वी डिड नॉट वांट टू डू. हे असे होते की आम्हाला ते करायचं नव्हतं. वी वर क्लिअर दॅट वी वूड नॉट यूज एनी केमिकल्स अँड ट्राय टू एक्सप्लेन इट टू हिम. आम्ही त्याला स्पष्ट केले की आम्ही कोणतेही केमिकल्स यूज करणार नाही. ही रिॲक्टेड ॲज इफ वी हॅड सजेस्टेड हाराकिरी. याला त्याने म्हणजे काय, मोरूदादाने असं रिॲक्ट केलं की जणू आम्ही त्याला हाराकिरी सजेस्ट केली. हाराकिरी म्हणजे काय? चुकीचं सुचविलं. मोरूदादा त्यांना चुकीचं समजत होता. इट टूक अ लॉट ऑफ कन्व्हिन्सिंग टू एन्श्युअर दॅट मोरूदादा अँड हिज फ्रेंड्स डिड नॉट यूज एनी केमिकल्स ऑन द फार्म. मोरूदादा आणि त्यांच्या मित्रांना शेतात केमिकल्स यूज करू नये यासाठी कन्व्हिन्स करायला, पटवायला फार वेळ लागला. दे रेफ्युज्ड टू अंडरस्टँड हाऊ क्रॉप्स कूड ग्रो विदाउट स्प्रेज. केमिकल्सच्या फवाऱ्याशिवाय पीक कसं काय उगवू शकते हे समजायला त्यांनी नकार दिला. नेक्स्ट पॅरा. कॉन्ट्रारी टू व्हॉट एव्हरीवन हॅड टोल्ड अस, नेचर डीड हर जॉब अँड शी नीडेड नो ब्राइब्स टू गेट द वर्क डन. या उलट प्रत्येकाने काय सांगितले तर निसर्ग ही तिचं काम करत असते आणि या कामाबद्दल तिला कोणतीही लालूच किंवा लाच नको असते. ब्राइब्स म्हणजे काय? लाच. सून इट वॉज हार्वेस्ट टाईम अँड वी मॅनेज्ड अ रिस्पेक्टेबल 300 kilograms. लवकरच कापणीची वेळ होती. हार्वेस्ट म्हणजे काय? कापणी. आणि 300 किलोग्राम्सचे सन्माननीय उत्पादन आम्ही घेतलेले होते, मॅनेज केलेले होते. An awful lot of मूंग and with it a lot of confidence. खूप सारे मूंग आम्हाला मिळालेले होते, त्याचबरोबर खूप सारा कॉन्फिडन्स, आत्मविश्वास आम्हाला प्राप्त झालेला होता. नेक्स्ट. नाऊ आय वॉज सर्टन द लँड वॉज फर्टाईल.
and that it was possible to grow crops without chemicals. It was a major moral booster. आता मी निश्चिंत झालो होतो, सर्टन म्हणजे निश्चिंत, की जमीन सुपीक झालेली होती, फर्टाईल म्हणजे सुपीक, आणि केमिकल्स शिवाय हे शक्य झाले होते. हे आमच्यासाठी एक मॉरल बूस्टर होते. म्हणजे काय, एक नैतिक ताकद आम्हाला प्राप्त झालेली होती. मित्रांनो, एखाद्या कठीण गोष्टीवर वा अडचणीवर जेव्हा आपण मात करीत असतो तेव्हा आपल्याला मॉरल बूस्टर प्राप्त होत असते. याच नैतिक ताकदीवर आपण पुढच्या गोष्टीवर विजय मिळविण्याचा प्रयत्न करीत असतो. तर मित्रांनो, लेखकाने पहिलं पीक जे घेतलं मुंगाचं, त्यात त्याला सक्सेस प्राप्त झालेलं होतं आणि त्याला बऱ्यापैकी म्हणजे 300 किलोग्रॅम्स मुंगाचं उत्पादन झालेलं होतं. तेही कोणतेही पेस्टिसाइड्स, कीटकनाशकं किंवा केमिकल्स यूज न करता. त्यामुळे त्यांना एक आत्मविश्वास प्राप्त झालेला होता. मित्रांनो, आपण द फर्स्ट क्रॉप हा पॉईंट बघितलेला आहे, लेखकाने घेतलेलं पहिलं पीक. मित्रांनो, आता आपण इथं थांबूया आणि पुढचा भाग आपण पार्ट 2मध्ये बघूया. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला याबद्दल तुमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या. माझे प्रत्येक व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. आणि मित्रांनो, माझं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मित्रांनो, भेटूया नवीन भागात. तोपर्यंत धन्यवाद.